लीप वर्षामध्ये किती दिवस असते तर 366 दिवस असते आणि साधारण वर्षामध्ये किती तर 365 दिवस असते। बघा मग आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की नाही काय माहित, मला आधी पडलेला असायचा। बघा जर हा सूर्य असेल आणि इथं कुठंतरी पृथ्वी असेल, 365 दिवस आपल्याला माहिती आहे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागते तर 365 दिवस लागते। आता इथं पृथ्वी आहे, ही काय करते असे फिरते बरोबर। आता मग हे जर झालं 365 दिवस, मग अचानक जेव्हा 366 दिवस येतं लीप वर्ष येतं, म्हणजेच मग काय पृथ्वी अशी इथून निघते आणि थोडस रस्ता चेंज करून लांबून फिरून खाऊन पिऊन डबल तिथे येते, असं काय आहे का? म्हणजे असंच असेल ना, जर 365 दिवसात जर ती ह्या मार्गाने जाते तर एक दिवस शिल्लक होतोय, म्हणजे काय होत असेल एक तर रस्ता खराब झाला असेल किंवा थोडस हलकन मारून येत असेल, ती थोडं फेरफटका मारून येत असेल, असं काय आहे का? नाही। बघा ती केलेली जी आहे ना लीप वर्ष, हे एक ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट केलेली आहे। ती कशा प्रकारे बघा तुम्ही विचार करा, 365 हे काय आणि 6 घंटे हे कोणते 2100 पकडा, आता 2021 हे जे 6 घंटे आहे हे 2022 पकडा, 2022 हे 6 घंटे आहे हे 2023 पकडा, आणि हे जे 6 घंटे आहे बघा हे 6 6 6 हे किती झाले 6 6 12 12 आणि 6 18 18 आणि 6 24, मग हे 24 काय करते एका दिवसामध्ये ऍड होऊन जाते, मग आपण त्याला काय म्हणतो 100 वर्षामध्ये एकदा लीप वर्ष नसतं। ते कसं बघा आता तुम्हाला मी समजून सांगतो। यामध्ये जर शेवटी जर 2 शून्य असेल, शेवटी जर 2 शून्य असेल तर त्या संख्येला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 4 ने भाग जात असेल तर ते कोणचं लीप वर्ष आहे। पण असे काही वर्ष आहे की ज्याला जसं शेवटी जर 2 शून्य येत असेल, शेवटी जर 2 शून्य येत असेल तर त्याला काय करायचं 400 ने भाग द्यायचा। किती 400 ने भाग द्यायचा आहे। शून्य कटलं शून्य कटलं शून्य कटलं, 15 ला 4 ने भाग जातो का तर नाही। मग हे जे आहे 1500 जे वर्ष आहे याला हे लीप वर्ष नाही। इथं पण किती असले पाहिजे 365 दिवसच असणार आहे। बघा मग तुम्ही म्हणसाल इथं का नाही 366 दिवस यामध्ये का नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं होतं 365 दिवस आणि 6 घंटे सांगितलेलं आहे। ते एक्झॅक्ट 6 घंटे नसून त्यामध्ये काही मिनिटं कमी आहे, मग ते काही मिनिटं कमी 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 होऊन काय होतं ते हा जो एक दिवस आहे त्याला एक दिवस कमी करून घेतो, ही केलेली ऍडजस्टमेंट असणार आहे। बघा मग आता एक गोष्ट आपल्याला काय, जिथं शून्य येईल जसं की आता 16वे शतक, तर बघा तर मग यामध्ये काय करायचं आपल्याला 400 ना भाग द्यायचा। 400 ना जर भाग दिलात हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य कटलं, 4 एक 4 आणि 4 चौक 16, मग 4 ने भाग जातो का हो जातो। मग ह्या वर्ष कोणचं वर्ष आहे लीप वर्ष आहे। जर 2 शून्य येत असेल, 2 शून्य जर शेवटी येत असेल तर त्याला काय करायचं 400 ने भाग द्यायचा, आणि बाकी जर आपला बाकीचे नंबर जर आले 1 शून्य असेल किंवा बाकीचा कोणताही नंबर असेल तर त्याला किती 4 ने भाग द्यायचा। जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला आपण लीप वर्ष म्हणायचं। फक्त अशी संख्या बघायची जर 2 शून्य आहे, जसं की आता 2000 आता काय होऊन गेलं 2000 साल होऊन गेलं, मग त्याला जर आपण 400 ने भाग दिलं 2 शून्य कटले 4 पंचे 20, हा हे लीप वर्ष आहे का हो आहे, कारण 400 ने 2000 ला भाग जातो। याच्या आधीचं जे शतक होतं ते कोणचं होतं बघा, आता 19 ला आपण किती केलं 400 ने जर भाग दिला हे शून्य कटलं, 19 ला 4 ने भाग जातो का पूर्ण तर जात नाही। मग हे कोणतं आहे साधारण वर्ष आहे, ऑर्डिनरी इयर आहे। मग हे आपल्याला आपण जे म्हणतो की ज्या संख्येला 4 ने भाग जातो फक्त काय करायचं जिथं 2 शून्य येईल ना, एखाद्या संख्येच्या नंतर 2 शून्य येईल ना त्याला काय करायचं फक्त ते वर्ष आपण काय करणार 400 ने भाग देणार आहोत। एवढी एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी असणं गरजेचं आहे।